संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागातर्फे आम्ही आपल्या सर्वांचे स्वागत करतो। हा विभाग 1 मे 1983 रोजी विद्यापीठ स्थापन दिवशी सुरू झाला असून सर्वप्रथम संप्रेषण व विस्तार हा विभाग सुरू झाला। कौटुंबिक संसाधन व्यवस्थापन आणि अन्न व पोषणशास्त्र हे विभाग सुद्धा लागोपाठ चालू झाले। या विभागामध्ये मास्टर ऑफ सायन्स इन होम सायन्स विथ स्पेशलायझेशन इन कम्युनिकेशन अँड एक्सटेन्शन, रिसोर्स मॅनेजमेंट अँड फूड सायन्स अँड न्यूट्रिशन हे सर्व अभ्यासक्रम शिकवले जातात। आमच्या विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा काळे मॅडम ह्या एक कर्तव्यदक्ष प्रशासक आहेत, तसेच आंतरविद्या शाखेच्या त्या अधिष्ठाता आहेत। 1 मे 1983 रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली। त्यानंतर 2005 या वर्षी अमरावती विद्यापीठाचे नामकरण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या नावाने करण्यात आले। 1983 या वर्षीच गृहविज्ञान विभागाची सुद्धा स्थापना या विद्यापीठामध्ये करण्यात आली आणि सगळ्यात पहिलं स्पेशलायझेशन जे होतं ते कम्युनिकेशन आणि एक्सटेन्शन, तेव्हा त्याचं नाव एक्सटेन्शन आणि कम्युनिकेशन असं होतं। आणि हे जे स्पेशलायझेशन आहे हे 1983 ला सुरू झालं आपल्याकडे आणि त्यानंतर 1984 ला फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट हे स्पेशलायझेशन सुरू झालं, ज्याला आज आपण रिसोर्स मॅनेजमेंट हे नाव दिलेलं आहे। त्यानंतर 1994 मध्ये आपल्याकडे फूड सायन्स अँड न्यूट्रिशन यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला। आता याच्यानंतर आपल्याला 2018 मध्ये आपण सिलेबस बदलतो आहे आणि 2019 पासून ते तुम्हाला लागू होईल। त्याच्यामध्ये आपण आणखीन स्किल बेस्ड कोर्सेस टाकण्याचा प्रयत्न करतो आहे। आज बाहेर सगळी चर्चा जी आहे ती सगळी स्किल बेस्ड कोर्सेसची आहे आणि मला याचा आनंद वाटतो की 2010 मध्येच आपल्या ट्रॅडिशनल कोर्समध्ये आपण हे स्किल बेस्ड कोर्सेस जे मी आता तुम्हाला सांगितले इलेक्टिव्हच्या रूपाने आपण त्याचा अंतर्भाव केलेला आहे आणि ते विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचं आहे। आपल्या या कोर्समधून म्हणजे MSc मॅनेजमेंट, MSc रिसोर्स मॅनेजमेंट, MSc फूड सायन्स अँड न्यूट्रिशन आणि MSc कम्युनिकेशन एक्सटेन्शन याच्यामधून इतके चांगले मुलं बाहेर पडतात आहे की ते इव्हेंट मॅनेजर म्हणून आज बाहेर काम करतात आहे, डायटिशियन म्हणून काम करतात आहे, NGO मध्ये KVK मध्ये सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट म्हणून ते काम करतात आहे आणि आता सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्टला सायंटिस्टचा दर्जा मिळतो आहे गव्हर्नमेंटकडून। ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे। तर अशा प्रकारे त्यांना प्लेसमेंट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे। विभागातील शिक्षिका डॉक्टर वैशाली धानविजे मॅडम, डॉक्टर अनुराधा देशमुख मॅडम व डॉक्टर संयोगिता देशमुख मॅडम यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभत असते। गृहविज्ञान विद्याशाखेत फूड सायन्स अँड न्यूट्रिशन हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि मी वैशाली धनविजय या विभागात फूड अँड न्यूट्रिशनसाठी मागील 15 वर्षांपासून असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे। या विषयाला विद्यार्थ्यांची खूप डिमांड असते कारण याच्या जॉब अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या भरपूर आहेत वेगवेगळ्या सिटीजमध्ये। त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये देखील या विषयाचं खूप महत्त्व आहे। डायटिशियन म्हणजे आहारतज्ञ म्हणून विद्यार्थी या क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकतात, बरंच त्यांचं नावही होतं आणि या हेल्थ सेक्टरमध्ये हा खूप महत्त्वाचा असा रोल आहे। डायटिशियन्सचे पण वेगवेगळे प्रकार असतात, कम्युनिटी डायटिशियन, क्लिनिकल डायटिशियन, त्याच्यानंतर सुपरवायझर, असं वेगवेगळ्या ठिकाणी त्या काम करू शकतात। म्हणून विद्यार्थ्यांचा कल जास्तीत जास्त फूड सायन्स अँड न्यूट्रिशन या विषयाकडे असतो। तर रिसोर्स मॅनेजमेंट हा जो विषय आहे त्यामध्ये फक्त स्किल डेव्हलपमेंट हे जास्त महत्त्वाचं आहे। तर त्यामध्ये तुम्ही जर सर्व्हिसेस बघितल्या, प्रोव्हाइडिंग सर्व्हिस, त्यांना जे विषय आहेत होम इव्हेंट मॅनेजमेंट, कम्युनिटी इव्हेंट मॅनेजमेंट, इश्यू इव्हेंट मॅनेजमेंट हे 3rd सेमिस्टरला, तर त्यामध्ये त्यांना प्रोव्हाइडिंग सर्व्हिस होते। त्याच्यामध्ये हा जो विषय प्रोग्राम प्लॅनर किंवा प्रोग्राम ऑर्गनायझर म्हणून त्यांना फार मोठी सध्या अपॉर्च्युनिटी आहे। कम्युनिकेशन आणि एक्सटेन्शन हा विषय समाजापर्यंत आपलं जे ज्ञान आहे ते समाजापर्यंत कसं यशस्वीरित्या पोहोचवणे यासाठीची जी मेथोडॉलॉजी आहे ती ह्या विषयामध्ये शिकवली जाते। की एक्सटेन्शन वर्करला काय काय क्वालिटीज त्याच्यामध्ये असल्या पाहिजे याचा विचार करून इथे वेगवेगळ्या विषयांचं नियोजन हे केलेलं आहे। त्यासोबतच शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले लॅब असिस्टंट श्री अशोक हिरे
लॅब अटेंडंट अभयताई करकडे व संगीताताई वानखडे, त्याचप्रमाणे अंशदायी प्राध्यापकांचे सातत्याने सहकार्य लाभत असते. साली गृहविज्ञान विभागात लॅब असिस्टंट या पदावर जॉईन झालो. तेव्हा विद्यापीठामध्ये 1983ला एक्सटेन्शन आणि कम्युनिकेशन हे सब्जेक्ट सुरू झाला. 1984ला रिसोर्स मॅनेजमेंट सुरू झाला. 1993ला फूड सायन्स अँड न्यूट्रिशन सुरू झालं. तेव्हाचे पहिले विभाग प्रमुख डॉक्टर बिजवे मॅडम, त्या काळात आम्ही काम त्यांच्या हाताखाली काम केलं. त्यानंतर रुडकर मॅडम विभाग प्रमुख झाल्या, नंतर माने मॅडम झाल्या आणि आता काळे मॅडम आहेत. सर्वांचं डिपार्टमेंटला खूप सहकार्य आहे. सर्व मिळून डिपार्टमेंट आपण खूप डेव्हलप झालेलं आहे. या 2 वर्षापासून कम्युनिकेशन लॅब पण आपण डेव्हलप केली. तिथे मेडिटेशनचे क्लासेस होतात. विद्यार्थ्याला जेवढ्या आवश्यक सुविधा आहेत त्या सर्व विभागात दिल्या जातात. विद्यार्थी इथे येऊन बरंच काही शिकून जातात आणि इथून गेल्याच्या नंतर विभाग खूप चांगला आहे असं म्हणतात. त्यांनी असं म्हणणं म्हणजे आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली असं वाटते. तसेच आमच्या विभागामध्ये सुसज्ज असे क्लासरूम्स, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, फूड सायन्स लॅब, बायोकेमिस्ट्री लॅब, रेसिडेन्शियल स्टे हाऊस, रिसोर्स मॅनेजमेंट लॅब, ऑडिओ व्हिडिओ लॅब, व मेडिटेशन रूम या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तसेच विभागामध्ये सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. यामध्ये प्रामुख्याने नॅशनल न्यूट्रिशन वीक, गांधी शास्त्री जयंती, शिक्षक दिन, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन, तसेच उद्योजक मेळावा, एंटरप्रेन्योरशिप मेला आणि हाऊसहोल्ड टेक्नॉलॉजी शो आदी कार्यक्रम घेण्यात आले. त्याप्रमाणेच विभागामध्ये विविध वर्कशॉप घेतले जातात. त्यामध्ये मेडिटेशन फॉर पीस, मीडिया फॉर डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन फॉर स्टुडंट्स, तसेच मोतीलाल राठीव वर्कशॉप, तसेच विद्यापीठाच्या TRDEA या उपक्रमांतर्गत विभागामध्ये विविध विषयावर कार्यशाळा, पॉप्युलर टॉक व एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज असे कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे विभागामध्ये शिक्षणाचा भाग म्हणून फील्ड व्हिजिट तसेच टूरचे आयोजन केले जाते. विविध विषयातील तज्ज्ञांचे गेस्ट लेक्चर आयोजित केल्या जाते. त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम विभागामध्ये पार पाडल्या जातात. विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभाग घेतात. खरंच आपण सर्व भाग्यवान आहोत की आपण या विभागाचे घटक आहोत. विभागाची यशस्वी वाटचाल होण्यात आपले देखील योगदान व सहकार्याची आपणाकडून अपेक्षा आहे.